एक क्षण थांबा. आता मी जे सांगणार आहे ते एखाद्या धर्मग्रंथातील साधी कथा किंवा उपदेश नाही. हे गरुड पुराणातील ते कटू आणि भयानक सत्य आहे जे हजारो वर्षांपासून आपल्यापासून लपवले गेले. तुम्हाला माहीत आहे का की जेव्हा एखाद्या घरात मुलगी जन्मते तेव्हा ती कोणतीही सामान्य शारीरिक किंवा जैविक घटना नसते, तर ती परमपिता परमेश्वराची एक अतिशय कठोर आणि रहस्यमय निवड असते. पण देव कोणत्या पित्याला, कोणत्या आईला आणि कोणत्या घराला मुलगीसाठी निवडतो? आणि सर्वात भयानक प्रश्न, का तुमचे घर, तुमची कर्म त्या निवडीसाठी पात्र होती का? आज आपण गरुड पुराणातील ती पाने उघडणार आहोत जी सांगतील की मुलगी नेमकी कोणत्या घरात येतात आणि का. मुलीच्या जन्मानंतर त्या घराची रोखलेली नशीब अचानक खुलू लागतं. हा व्हिडिओ खूप लक्षपूर्वक बघा, कारण शेवटी गरुड पुराणातील जे सत्य तुमच्या समोर येईल ते तुमचं आयुष्य आणि कुटुंब पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. आपण सर्वजण असे मानतो की कोणत्याही घरात मूल जन्मणे हा निसर्गाचा नियम आहे, पण गरुड पुराण आणि आपले प्राचीन कर्मसिद्धांत या विज्ञानापेक्षा खूप पुढची गोष्ट सांगतात. गरुड पुराण मोठ्यानं ओरडून सांगतं की या जगात कोणत्याही घरात, कोणत्याही अंगणात मुलीचा जन्म होणं हा योगायोग किंवा अपघात नसतो. जेव्हा एखाद्या घरात मुलगी पहिला श्वास घेते तेव्हा ती फक्त एक बालकाचा जन्म नसतो, तर ते त्या ब्रह्मांडाचा एक मोठा निर्णय असतो. देव प्रत्येकाला मुलगी देत नाही. जर तुम्ही एक मुलगी असाल किंवा एका मुलीचे आईबाबा असाल तर ही माहिती पूर्णपणे ऐका. पुराणात यमराज आणि पक्षीराज गरुड यांच्यात आत्म्याच्या प्रवासाविषयी एक अतिशय गहन संवाद आहे. त्यात स्पष्ट सांगितले आहे की मृत्यूनंतर जेव्हा आत्मा यमराजाच्या दरबारात उभी असते तेव्हा तिचा पुढील जन्म फसव्या पद्धतीने ठरत नाही. आत्म्याला तिकडे पाठवले जाते जिथे तिचा उद्देश असतो, जिथे तिच्या कर्माचे कर्ज असते, आणि जेव्हा स्त्री योनीत मुलगी म्हणून जन्म घेण्याची वेळ येते तेव्हा यमलोकाचे नियम बदलतात. मुलगा की मुलगी, कर्माचा हिशोब. गरुड पुराणातील सर्वात कडू आणि भयंकर सत्य ऐका. शास्त्रात वर्णन आहे की जेव्हा एखाद्या माणसाच्या मागील जन्मातील पापे किंवा कर्जे खूप जड असतात तेव्हा त्याने मागील जन्मात एखाद्याचे पैसे खाल्ले असतील किंवा एखाद्याला खूप त्रास दिला असेल, तेव्हा निसर्ग ते कर्ज वसूल करण्यासाठी त्याच्या घरात मुलगा पाठवतो. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. बहुतांश घरात मुलगे फक्त पित्याचं जुनं कर्ज वसूल करण्यासाठी, त्याच्या संपत्तीची वाटणी करण्यासाठी आणि पुण्य भोगण्यासाठी येतात. या उलट जेव्हा एखाद्या माणसाच्या मागील जन्मातील पुण्य शिखरावर असतात, जेव्हा त्याने निस्वार्थपणे लोकांना मदत केली असेल, उपाशांना जेवण घातलं असेल, एखाद्याचे अश्रू पुसले असतील, तेव्हा देव त्याला फल देण्यासाठी त्याच्या घरात मुलगी पाठवतो. मुलगी ही अशी आत्मा असते जिला तुमच्याकडून काही घ्यायचे नसते, उलट ती तुम्हाला सर्व काही देऊन जाते. म्हणूनच तुम्ही अनेकदा पाहिले असेल की मुलीच्या जन्मानंतर त्या घराची ऊर्जा, तिचं आभामंडल अचानक बदलून जातं. जो पिता रागीट होता तो आपल्या बाळाला उचलताच मेणासारखा विरघळतो. हा चमत्कार नसून त्या पवित्र आत्म्याचा प्रभाव आहे. मुलगी म्हणजे केवळ लक्ष्मी नव्हे. आपण शतकानुशतके ऐकत आलो आहोत की मुलगी घराची लक्ष्मी असते, पण लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नव्हे. गरुड पुराण आणि देवी भागवतानुसार लक्ष्मी म्हणजे संतुलन, शांती, करुणा आणि चेतना. ही लक्ष्मी अशा घरात कधीही टिकत नाही जिथे अपमान, शिव्या, शाप, स्त्रीचा अनादर आणि स्वार्थ असतो. मुलगी लक्ष्मी म्हणजे देवानं तिला बदलाचा दूत बनवून पाठवले आहे. ती आपल्या पूर्वजन्मातील पुण्य घेऊन येते. तिच्या पावलांनी घरातील वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तुम्ही अनेक कुटुंब पाहिली असतील जी मुलीच्या जन्मापूर्वी कर्जात बुडालेली होती, पण मुलीच्या किलबिलाटानंतर व्यापार चालू झाला, प्रगती झाली. लोक याला योगायोग मानतात, पण शास्त्र हे पुण्याचं हस्तांतरण मानते. ती मुलगी आपल्या पुण्याचा हिस्सा पित्याला देऊन कुटुंबाला पोचते. मग मुलीच्या जन्मावर शोक का? जर मुलगी इतकी पवित्र असेल तर काही ठिकाणी तिच्या जन्माला शोक का मानतात? काही ठिकाणी मुलीच्या जन्मानंतर पित्याचा चेहरा का उतरतो? तिला ओझं का मानतात? गरुड पुराणाचं कर्मसिद्धांत सांगतं की ज्या घरात मुलगीबद्दल भीती, लोभ, स्त्रीबद्दल अनादर असतो तिथे उच्च आत्मा प्रवेश करत नाही. ती आत्मा माघारी जाते, मग तिथे जन्म घेते ती आत्मा जी मागच्या जन्मात त्या घराची शत्रू होती. मुलीला ओझं समजणं म्हणजे आपलाच विनाश बोलवणे.
अपवाद बदल घडवणाऱ्या मुली कधीकधी अत्यंत कठोर आणि लोभी कुटुंबातही एक शुद्ध मुलगी जन्मते, जिथे तिला प्रेम मिळत नाही. अशी मुलगी बदल घडवणारी शक्तिशाली आत्मा असते. ती त्या अंधारातच दीपवत उजेड पसरवते. आपल्या हसण्याने, प्रेमाने ती कठोर पित्याचं हृदय बदलते. ही मुलगी परीक्षा आणि वरदान दोन्ही असते. सर्वात मोठं रहस्य मुलगी म्हणजे पूर्वजन्माची आई. गरुड पुराण असंही सांगतं की तुमची आजची मुलगी ही मागील जन्मात तुमची आई असू शकते, जिनं तुमच्यासाठी सर्व काही केलं, पण तुम्ही तिचं कर्ज फेडू शकला नाहीत. म्हणून निसर्ग तिला या जन्मात तुमची मुलगी बनवून पाठवतो, जेणेकरून आता पिता म्हणून तुम्ही तिच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकाल. मुलगी म्हणजे तुमच्या भूतकाळाचा हिशेब आणि भविष्याचा विस्तार. जर मुलगी पुण्य घेऊन येते तर तिला कमी लेखणे, तिच्या शिक्षणावरती खर्च न करणे, तिला दुसऱ्याच्या घराचे धन समजणे म्हणजे आपल्या भाग्याला लाथ मारणे. गरुड पुराण स्पष्ट सांगते की जो पिता आपल्या मुलीच्या अश्रूंचे कारण बनतो, तिचे स्वातंत्र्य हिरावून घेतो, त्याच्या पुण्याचा लगेच नाश होतो. त्या घरातून लक्ष्मी आणि शांती कायमची निघून जाते आणि क्लेश, रोग, दारिद्र्य शिल्लक राहतात. काही मुली लहान वयातच हे जग सोडून जातात. माता पिता भगवंताला शाप देतात. गरुड पुराण सांगतं, अशी आत्मा फक्त तेवढ्याच वर्षांचं कर्ज फेडण्यासाठी येते. ती एक गहन शिकवण देऊन परत जाते. ती तुमच्या वेदनेचे कारण नव्हे, तर तुमच्या आत्म्याला मोहमायेतून मुक्त करण्याचे माध्यम असते. जबाबदारी मुलगी फक्त देणगी नव्हे तर कर्मदायित्व आहे. मुलीचा जन्म केवळ देवाची कृपा नव्हे तर एक मोठी आध्यात्मिक जबाबदारी आहे. पित्याचं कर्तव्य आहे की तिला उत्तम शिक्षण, सुरक्षा, स्वातंत्र्य आणि स्वतःचे निर्णय घेण्याचा सन्मान द्यावा. जर मुलीला भावाप्रमाणे हक्क न मिळाले, तिच्या स्वप्नांचा अनादर झाला, तर ते कुटुंब दैवी संधी गमावून बसतं. गरुड पुराण म्हणते, आत्मा आणि कुटुंब यांच्यात एक पवित्र करार असतो. पिता जेव्हा ही जबाबदारी पार पाडतो तेव्हा केवळ मुलगी मोठी होत नाही, तर संपूर्ण कुटुंबाच्या नशिबाची पातळी उंचावते. मुलगी हा परमेश्वराचा सुंदर उपहार. मुलगी म्हणजे केवळ अपत्य नव्हे तर संस्कार आहे. ती दिव्य ऊर्जा आहे. ती दारिद्र्य नष्ट करते. तुमच्या घरात मुलगी असेल तर आज रात्री तिला झोपलेलं पहा आणि देवाचे आभार माना. ज्याच्या घरात मुलगी नाही त्याने रस्त्यावरच्या प्रत्येक मुलीचा, प्रत्येक स्त्रीचा सन्मान करावा, कारण हा सन्मान पुढच्या जन्मातील तुमचे भाग्य ठरवतो. आता आपण एक कथा बघूया. एका छोट्याशा गावामध्ये गणेश आणि सावित्री नावाचं जोडपं राहत होतं. घर गरीब नव्हतं, पण सुख मात्र नव्हतं. गणेश दिवसभर रागात असायचा, व्यापारात सतत तोटा, घरात भांडण, पैशाची तंगी आणि एक गोष्ट त्याला सतत खटकायची, त्याला मुलगा हवा होता. सावित्री गरोदर होती. संपूर्ण घरात एकच चर्चा होती, यावेळी मुलगा झाला पाहिजे. गणेश रोज देवळात जाऊन प्रार्थना करायचा, देवा वंशाचा दिवा दे. महिने गेले आणि एक दिवस बाळाचा जन्म झाला. मुलगी झाली. घरात शांतता पसरली. गणेशच्या चेहऱ्यावरती आनंद नव्हता. त्यानं बाळाकडे नीट पाहिलंही नाही. तो फक्त एवढंच म्हणाला, परत मुलगी. सावित्रीच्या डोळ्यात पाणी आलं. पण त्या रात्री काही विचित्र घडलं. गणेश झोपला होता. स्वप्नात त्याला एक अंधुक प्रकाश दिसला. समोर एक वृद्ध तेजस्वी पुरुष उभा होता. तो म्हणाला, गणेशा, तू दुःखी का आहेस? गणेश म्हणाला, मला मुलगा हवा होता. माझ्या घरात मुलगी का पाठवली? त्या तेजस्वी पुरुषानं हसत विचारलं, तुला माहिती आहे का, प्रत्येकाला मुलगी मिळत नाही. गणेश गोंधळला. पुरुष पुन्हा म्हणाला, तुझ्या मागच्या जन्मी तू एका वृद्ध स्त्रीची खूप सेवा केली होतीस. तिचं कोणी नव्हतं, पण तू तिला आईसारखा आधार दिलास. तिचे आशीर्वाद अजून तुझ्या कर्मामध्ये आहेत. म्हणून परमेश्वरानं तुला शिक्षा नाही, वरदान दिलं आहे. तुझ्या घरात जी मुलगी जन्मली आहे ती एक साधी आत्मा नाही. गणेश थरथरला. कोण आहे ती? त्या पुरुषाचे डोळे चमकले. मागच्या जन्मात जी तुझ्यासाठी प्रार्थना करत होती, जी तुझं दुःख पाहून रडत होती, तीच आत्मा आज तुझ्या घरी मुलगी बनून आली आहे. गणेशच्या डोळ्यात अश्रू आले. मी तिला ओझं समजलो. तेवढ्यात तो प्रकाश अदृश्य झाला. गणेश दचकून जागा झाला. रात्र होती. तो हळूच त्या छोट्याशा खोलीत गेला, जिथे त्याची मुलगी झोपली होती. ती शांतपणे झोपली होती. तिच्या छोट्या हातांनी जणू हवेत काही पकडलं होतं. पहिल्यांदाच गणेशनं तिला जवळ घेतलं आणि आश्चर्य, ज्याच्या हृदयात फक्त राग होता त्या माणसाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो हळू आवाजात म्हणाला, माफ कर बाळा, मला कळलं नाही.
तू माझं भाग्य आहेस. दिवस गेले आणि घर बदलायला लागलं. गणेशचा व्यापार अचानक सुधारला. घरात भांडणं कमी झाली. सावित्रीच्या चेहऱ्यावरती पुन्हा हसू आलं. पण सर्वात मोठा बदल झाला गणेशमध्ये. जो माणूस कधी प्रेमाने बोलत नव्हता तो आता रोज मुलीसोबत खेळायचा. ती मुलगी मोठी झाली. तिनं शिक्षण घेतलं. एक दिवस गावात शाळा सुरू केली, जिथे गरीब मुलींना मोफत शिक्षण मिळू लागलं. त्या दिवशी गावातील एक वृद्ध माणूस गणेशला म्हणाला, तुझी मुलगी तर लक्ष्मी आहे. गणेश हसला आणि डोळ्यात पाणी आणत म्हणाला, नाही, ती फक्त माझी मुलगी नाही, ती देवानं मला दिलेली दुसरी संधी आहे. या कथेचा संदेश असा आहे, कधीकधी देव आपल्या घरात संपत्ती नाही तर आशीर्वाद पाठवतो आणि त्या आशीर्वादाचं नाव असतं मुलगी. आज रात्री तुमच्या घरात मुलगी असेल तर तिच्या डोक्यावरनं प्रेमानं हात फिरवा. कदाचित ती तुमच्या नशिबाचा सर्वात सुंदर आशीर्वाद असेल. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर एक छानशी कमेंट टाका आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.